पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडमध्ये लवकरच AI परिषद होणार, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी मिळणार। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले। कराड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लवकरच कराड तालुक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वर आधारित विशेष परिषद आयोजित केली जाणार आहे। कराड तालुक्याच्या खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली। ही बैठक यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले होते। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की कराड तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असून AI चा वापर करून शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत। शेतकऱ्यांना याची अधिक माहिती मिळावी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी लवकरच कराड तालुक्यात AI ची परिषद आयोजित केली जाईल। या परिषदेसाठी कृषी मंत्र्यांनाही आमंत्रित केले जाईल, असे मत कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले व्यक्त केले। या बैठकीला कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। AI च्या माध्यमातून शेती अधिक स्मार्ट आणि फायदेशीर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली। अत्यंत चांगल्या पद्धतीनं बैठक संपन्न झाली। मी आणि आमचे सहकारी आमदार आदरणीय मनोजदादा आम्ही दोघांनी मिळून ही बैठक घेतली। तालुक्याच्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या पूर्व काही प्रश्न असले, प्रश्न कसे सोडवायचे याच्याविषयी सखोल मार्गदर्शन कृषी विभागाच्या माध्यमातून झालं। आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून दोघांच्याही काही ज्या सूचना होत्या त्या सूचना देखील आम्ही त्यांना दिल्या। कराड तालुका हा महाविस्तार AI ॲपच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर तालुका आहे आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत अग्रेसर असा तालुका आहे। साधारण अनुमान असा आहे की अल निनोच्या इफेक्टमुळे 93% पाऊस होईल अशा पद्धतीचं एक मार्गदर्शक तत्त्व हे आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि त्यामुळे पाण्याचा वापर हा नीट झाला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला पिकांची उत्पादकता ही येणाऱ्या वर्षामध्ये मिळू शकेल। लागवडीचं क्षेत्र जवळजवळ मागच्या वर्षी इतकंच आहे असं आमच्या निदर्शनास देखील आणून दिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचं अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ज्यांच्या घरामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांना अनुदान देण्याच्या बाबतीमधलं काम देखील आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालं। ज्यांना नैसर्गिक दृष्ट्या अपघात ज्यांचा झालेला आहे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना आणखीन 4 लाख रुपये आपण देतोय, म्हणजे एकूण 6 लाख रुपये आपण राज्य सरकारच्या माध्यमातून देतोय। निश्चित स्वरूपी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण होती। खरीप हंगाम पूर्व नियोजनाची बैठक या ठिकाणी कराड दक्षिणचे आमदार आदरणीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाली। त्यामध्ये येणारा खरीप हंगाम, त्याचं खताचं नियोजन, बियाण्यांचं नियोजन आणि त्याच पद्धतीनं जे काही नैसर्गिक हवामानातील बदल आहेत त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं पुढं वाटचाल करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी अतिशय सखोल अशा पद्धतीची मार्गदर्शन या ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं। तसंच कृषी विभागाच्या संबंधित सामाजिक काही योजना असतील त्याचे या ठिकाणी लाभ देण्याच्या अनुषंगानं त्या लाभार्थींना या ठिकाणी प्रशस्तीपत्र देण्यात आली, त्याचे लाभाचे आदेश देण्यात आले। त्याच पद्धतीनं बागायती क्षेत्र जे काही या ठिकाणी वाढतं आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आणखी कशी वाढ उत्पादनामध्ये करता येईल, खरीप उत्पादन कसं जास्त वाढवता येईल या सर्व दृष्टिकोनातून आज या ठिकाणी अतिशय सखोल मार्गदर्शन या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून झालं आणि आजची ही आढावा बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडली। आज आपण कराड तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीसाठी
आपले माननीय आमदार महोदय डॉक्टर अतुलबाबा भोसले, विधानसभा सदस्य दक्षिण कराड, त्याच पद्धतीनं श्री मनोजदादा घोरपडे साहेब, विधानसभा सदस्य उत्तर कराड यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, तालुक्यातून विविध भागातून जवळजवळ 600 शेतकरी उपस्थित होते. या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये या खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध मोहिमा, यामध्ये खताचं नियोजन असेल, त्या ठिकाणी मातीचे नमुने घेणे असेल, बियाण्याचं नियोजन असेल, यासारख्या विविध योजनांचा या ठिकाणी आढावा आणि नियोजन झालं. येत्या खरीप हंगामामध्ये आम्ही ग्रामस्तरावर जाऊन महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. यावर्षी थोडंसं युद्धजन्य परिस्थितीमुळं थोडंसं खताचं नियोजन बारकाईनं करणं गरजेचं आहे आणि हवामान विभागाने त्या ठिकाणी एल निनोचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळं एकूण सरासरीच्या जवळजवळ 92% पाऊस होणार आहे. त्यामुळं कृषी विभागानं अत्यंत बारकाईनं नियोजन केलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा. थँक्यू.